आता पाहूया मुंबई पुणे सुपरफास्ट। दाऊदच्या विषप्रयोगाच्या बातमीनंतर मुंबई पोलिसांकडून त्याचे नातेवाईक अलीशाह पारकर आणि साजिद वागळे यांची चौकशी। सिंग मारहाण प्रकरणी अश्वजित गायकवाडसह दोघांना ठाणे न्यायालयाकडून जामीन। 15,000च्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर। पोलीस तपासात सहकार्य करण्यासह फिर्यादींवर दबाव न टाकण्याच्या अटीवर जामीन। दिशा सलन मृत्यू प्रकरणाची एसआयटीनं पहिली फाईल उघडली। गृह खात्याकडून तपासाचे आदेश आल्यानंतर एसआयटीनं पहिली फाईल पुन्हा उघडली। ललित पाटीलचा चौघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी। 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर ललित पाटीलची कारागृहात रवानगी। रवींद्र धंगेकरांचं पुन्हा विधान भवनाच्या आवारात आंदोलन। ड्रग्ज प्रकरणात फक्त ललित पाटीलला अटक करून फायदा नाही, ललितच्या संपर्कात आलेल्यांना अटक करण्याची धंगेकरांची मागणी। नाशिक पोलीस सलीम कुत्ताचा जबाब घेणार। पोलिसांचं पथक लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार। बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या संबंधांची चौकशी होणार। मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन, खोटे गुन्हे नोंदवू नका। 2016च्या प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य। नागपुरात ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा विधान भवनावर मोर्चा। हातात लाल झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष आंदोलनात सहभागी। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। आदिवासी शेतकरी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा नाशिकमध्ये स्थगित। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर मोर्चा स्थगित। या बैठकीत सर्व मागण्यांचं समाधान झाल्याचं आंदोलकांचं स्पष्टीकरण। मराठा आरक्षणासाठी वैजापूरमध्ये कार्यकर्ते आक्रमक। नारंगी सारंगी धरणात उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न। संबंधित कार्यकर्त्याला पोलिसांनी बाहेर काढलं। मुंबईत केएम नायर आणि सायन रुग्णालयातील डॉक्टरांचा आजपासून संप सुरू। वेतनवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी डॉक्टर संपावर। राज्यातील जवळपास 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बेमुदत संपात सहभाग। संपामुळे 60 लाख बालक पोषण आहारापासून वंचित। कुपोषणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता। पालघरमधील मनोरवाडा भिवंडी मार्गाच्या दुरवस्थेवरून स्थानिक आक्रमक। स्वाभिमानी संघटनेच्या नेतृत्वाखाली कुडूस येथे स्थानिकांचा रास्तारोको। मालेगाव महापालिकेच्या विरोधात नागरिकांचा लोटांगण आंदोलन। पिण्याच्या पाण्याची समस्या, शहरात होणारी वाहतूक कोंडी या मुद्द्यांवरून 2 किलोमीटरपेक्षा जास्त लोटांगण आंदोलन। राज्यातील रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करावं, रवींद्र धंगेकरांची विधानसभेत मागणी। तर महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना पेन्शन सुरू करण्याची धंगेकरांची मागणी। श्री सिद्धिविनायक चरणी अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव होणार। 25 डिसेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार। लिलावासाठीचे अलंकार मंदिर परिसरात प्रदर्शनासाठी ठेवणार। मुंबई महापालिकेच्या वतीने मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेणार। कामामुळे 5 वॉर्डात 10% पाणी कपात होणार। मुंबईत वातावरण बदल आणि प्रदूषणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ। डेंग्यू, हिवताप, गोवरच्या रुग्ण वाढलेत। मुंबईतील प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई। 1,41,60,60,000चा दंड वसूल। वर्षभरात 52,000हून अधिक वाहनांवर ई चलन जारी। दिल्लीत मुलांवरील गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण सर्वाधिक, तर बालगुन्हेगारीत मुंबई 4थ्या क्रमांकावर। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये अल्पवयीन मुलांविरुद्ध 30,555 प्रकरणांची नोंद। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यानचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता वेगवान होणार। हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर रुळांची वेगक्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय। हिरेबाजार सुरतला हलवल्याने मुंबईला मोठा आर्थिक फटका। महाराष्ट्राच्या महसुलाचे मोठं नुकसान होणार। हजारो कार्यालयं बंदच्या मार्गावर। 17,000 कोटींचा व्यवसाय असलेली किरण जेम्स ही कंपनीही सुरतला स्थलांतरित। फोनवर बोलत बस चालवतानाचा बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या पीएमपीएमएल बस चालकावर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी। पुण्यातील पीएमपीएमएल बसचं लोकेशन गुगलवर रिअल टाइम दिसण्याची यंत्रणा सुरू करण्याला पुन्हा ब्रेक। बसचं लोकेशन गुगलवर दिसत नसल्याने प्रवाशांना फटका। पुण्यात नांदेड सिटी गृहप्रकल्पाला कोणत्याही सुविधा न पुरवता मनपाकडून दुहेरी कर आकारणी। मनपाकडून गेल्या 3 वर्षांपासूनची देयकं रहिवाशांना पाठवण्यात आली। पुण्यातील जेजुरी चप्पाषष्ठी उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरी गडावर दाखल।
सांताक्रूज पश्चिम भागात जुहू रेसिडेन्सी हॉटेलला आग, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. नवी मुंबईतील नेरूळमध्ये कारला आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आगीत कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. विराटच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्याच्या शेजारील मैदानात या गाड्या ठेवल्या होत्या. या आगीत सर्व गाड्या जळून खाक. पोलिसांकडून चौकशी सुरू. लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक. लासलगाव बाजार समिती संतप्त शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद. लासलगावमधील कांदा आंदोलनात मराठा आणि धनगर समाजाच्या शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. भुजबळांवर टीका करू नका, ओबीसीतील धनगर समाजाच्या शेतकऱ्यांचा इशारा. ठाण्यात ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी गाव व्यवस्थापन सॉफ्टवेअर ॲप सुरू. ओबीसी कोऑर्डिनेटरच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन 15 सेकंद कुटुंबाची पूर्ण माहिती भरणार. गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. छत्रपती संभाजीनगरमधील अंमळनेरमध्ये शेतकऱ्याने गव्हाच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर. अवकाळीमुळे गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात. नवी मुंबई ठाकरे गटाला मोठा धक्का. शहर प्रमुख विजय माने, माजी नगरसेवक दिलीप घोडेकर, माजी नगरसेवक मनोहर जोशी यांचा शिंदे गटात प्रवेश. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या 90 ते 100 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. भिवंडीवाडा महामार्गाच्या निकृष्ट कामाची व्हिजिलन्स मार्फत चौकशी होणार. निकृष्ट कामास कंत्राटदार कंपनी जबाबदार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची विधान परिषदेत घोषणा. रेल्वे इंजिनमध्ये डिझेल भरणाऱ्या पाईपलाईनमधून इंधन गळती. मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळची घटना. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इंधन गळतीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. नाताळ निमित्तानं नवी मुंबईतील बाजारपेठेत विविध साहित्यांनी सजली. सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी. ख्रिसमस ट्री, मुखवटे, सांताक्लॉजची टोपी याला ग्राहकांकडून मोठी मागणी. नागपूरच्या हिंगणा परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम. रुग्णालयात भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या पुतळ्याचं अनावरण. कोल्हापुरात पार पडला शिवाजी विद्यापीठाचा 60वा दीक्षांत समारंभ. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष एस मंथा यांच्या अध्यक्षतेखाली पदवी वाटप. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधल्या श्री काळा मारुती मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन. मंदिराला तब्बल 900 किलो फुलांची सजावट. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून गोरेगावमध्ये नेत्र तपासणी शिबिर. 340हून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. 45 व्यक्तींवर मोतीबिंदूची मोफत करणार शस्त्रक्रिया. राज्यात कुपोषणामुळे बालमृत्यूचं प्रमाण वाढलं. 7 महिन्यांमध्ये राज्यात 6215 बालमृत्यूंची नोंद. नाशिकमध्ये 194 किलो भेसळयुक्त पनीर जप्त. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. या कारवाईत पनीर आणि मिल्कचा साठा नष्ट. पुण्याच्या लोणावळ्यातील कान्हे येथे बैलगाडा शर्यतीचा थरार. शर्यतीत प्रथमच बैलगाड्याचा 5 लाखांचा विमा उतरवण्यात आला. तर पहिल्या 10 क्रमांकांसाठीही बक्षीस ठेवण्यात आलं. कल्याण पूर्वेमधील नवी गोविंदवाडी परिसरात केबल वायफायच्या राउटरचा स्फोट. 3 जणांची प्रकृती गंभीर. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. ठाण्याहून शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांना इगतपुरी तालुक्यातील देवळे गावामध्ये मारहाण. साई भक्तांचा चार्जिंगला लावलेला मोबाईल कुणीतरी चोरला. विचारपूस करण्यासाठी गेलेल्या महिला तसंच पुरुष साई भक्तांना मारहाण. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई. सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशांकडून 40 कोटींचं 4 किलो कोकेन जप्त. अहमदनगरमध्ये कोठी परिसरातील एका हॉस्पिटलच्या आवारात तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक. तरुणाकडील तलवार जप्त. कोतवाली पोलिसांची कारवाई. उल्हासनगरमध्ये भरधाव कारचा रिक्षा आणि दुचाकींना धडक. अपघातात 3 तरुणांचा मृत्यू. पुण्याच्या सिंहगड घाटात पर्यटकांची जीप उलटली. अपघातात 10 ते 12 जण जखमी. जखमींवर उपचार सुरू. कल्याणनगर महामार्गावर डिंगोरी गावाजवळ भीषण अपघात. अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश.
पुण्याच्या भोरमध्ये वयोवृद्ध महिलेस सोन्याचा अमिष दाखवून 2 तोळ्यांचं मंगळसूत्र पळवल्याची घटना. पोलिसात 3 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल.